आज लवकरच गेलेली मी जियांशला घेऊन त्याच्या स्कूलमध्ये, कारण आज होता प्रजासत्ताक दिन. आणि हा, तुम्हालाही माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इकडे बघा, नर्सरी, ज्युनियर, सिनियर म्हणजे लिंबू टिंबू, कुठल्याही खेळातील ती लिंबू टिंबूच असतात, म्हणून त्यांना अशा प्रकारे काहीतरी म्हणजे डान्स करायला सांगितलेला. आणि जी फर्स्ट स्टँडर्ड पासून जी मुलं आहेत ना, त्यांना मस्त असे डान्स वगैरे बसवलेले. असं तर बघा, इथं सर्व त्यांचं आवरून झाल्यानंतर स्कूलमधून मी आलेली घरी, आणि मी 2 दिवस झाले सध्या माझ्या माहेरीच आहे. आणि इकडे बघा, माझी बहीण, वहिनी आणि आई तिघी मुलं इकडे पुरणपोळ्या बनवत होत्या, कारण अचानक असाची इच्छा झालेली पुरणपोळ्या खायची. तर त्यांनी घेतलेल्या पुरणपोळ्या बनवण्यासाठी. आणि मी काय करू असा विचार करून म्हटलं मला आधीच पुसून घेते, कारण मुलं पण दोन्ही बाहेर खेळत होती आणि माझा म्हणजे दोन्ही पण मुलं बाहेर खेळत होती, तर म्हटलं आधीच पुसून घ्यावी. इकडे लादी पण पुसून वगैरे घेतली. यापुढे मी तुम्हाला दाखवते बघा, माझ्या पप्पांनी जी लावलेली फुलझाडं आहेत ना, ती या आधी पण मी तुम्हाला कधी दाखवली असतील, पण आज आहे ना मस्तच असं म्हणजे फुलांनी पूर्ण भरलेलं अंगण असं दिसत होतं ना, तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. आणि इकडे बघा, जागा म्हणजे आमच्याकडं माहेरी माझ्या एकदम म्हणजे अशी कातळ जास्त आहे, अशी माती अशी मासाळ जागा नाही, म्हणून अशा प्रकारे दारासमोर असं म्हणजे कंप्लीट झाडांसाठी कट्टा करून त्याच्यात अशी माती टाकून मग अशी फुलझाडे लावलेत. बघा, कोणत्याही कामाची अशी आवड असली ना, का कसं तरी माणूस ते पूर्ण करतो बघा. तर बघा, ही अशा प्रकारे झाडं आणि प्रत्येक वेगवेगळ्या कलरची आणि वेगवेगळी म्हणजे फुलझाडं अशी माझ्या पप्पांनी लावलेत ना, मस्तच अशी बघायला वाटतात दारासमोर. आणि फुलझाडांसोबत अशी म्हणजे जी शोची झाडं वगैरे असतात ना, ती पण लावलेत. आणि जसं मी तुम्हाला सांगितले ना, कातळ जागा आहे, तर जी पहिली यापूर्वीची टाक्या वगैरे असायचे ना, तांदूळ वगैरे ठेवायच्या, त्या आता पूर्ण गंजून गेलेत. आणि म्हणजे गंजल्यात त्याच्यामुळे त्यामधून त्यांचा असा भाग करून 2 भाग करून त्यांच्यात माती टाकून पण काही झाडं लावलेत बघा, तुम्हाला आता दिसत असते. तर अशा पद्धतीने एखाद्या माणसाला कोणत्याही कामाची हौस असेल ना, ती कशी तरी माणूस पूर्ण करतो, जशी की आता माझ्या पप्पांनी केले. असं म्हणजे बरंच मोठं असं गार्डन आहे, छोटं मोठं. तुम्हाला जर ते बघायचं असेल ना, मला नक्कीच कमेंट करा. चला तर मग व्हिडिओ इथे सेंड करते. बाय.